पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। मागील 5 वर्षात विकास कामांच्या माध्यमातून आम्ही परळी बदलून दाखवली आहे। परळीला नवीन ओळख आणि नवे स्वरूप प्राप्त करून दिले आहे। केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असणाऱ्या भाजपच्या मंत्र्यांनी मात्र या विकास कामांमध्ये आडकाठी आणण्याचे, विकास अडवण्याचे पाप केले आहे। परळीकरांच्या विकासाच्या आड येणाऱ्या उद्याच्या नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवून द्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि सर्व 33 उमेदवारांना विजयी करून इतिहास घडवा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांनी केले आहे। 27 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या परळी नगर परिषदेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 34 उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज शहराच्या ऐतिहासिक मोंडा मैदानावर विराट जाहीर सभेने झाला। त्यावेळी ते बोलत होते। सभेच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष बन्सीअण्णा सिरसाट, माजी नगराध्यक्ष सौ राधाबाई बियाणी, मार्केट कमिटीचे उपसभापती बाबासाहेब काळे, युवक प्रदेश उपाध्यक्ष अजयजी मुंडे, तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट गोविंद फड, माजी नगराध्यक्ष सोमनाथप्पा हलगे, नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, युवक तालुकाध्यक्ष माणिकभाऊ फड, शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, माजी सभापती भास्कर मामा चाटे आदींसह अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना नामदार धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकार, राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करताना आजचे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी खरेच आजचे दिन आणले का? तुमच्या खात्यात 15 लाख रुपये जमा झाले का? असा सवाल उपस्थित करताना 125 कोटी जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकार विरुद्धचा राग या निवडणुकीत व्यक्त करणार नाहीत का? असा सवाल उपस्थित केला। देशात अराजकता माजली आहे। लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू झाली आहे। काय बोलावे आणि काय खावे इथपर्यंत हस्तक्षेप वाढत चालला आहे। राज्य सरकार भ्रष्ट मंत्र्यांनी बरबटले आहे। 18 भ्रष्ट मंत्र्यांचे पुरावे देऊनही त्यांच्यावर कार्यवाही होत नाही। राज्यात सरकार कुठे दिसत नाही। त्यांचा बदलता संताप या निवडणुकीत व्यक्त करणार नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे। या सभेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नादान बी, अपक्ष उमेदवार प्राध्यापक अतुल फड, आकाश जोगदंड, प्रितेश वाघमारे, जय भगवान महासंघाचे ज्ञानोबा मुंडे यांनी आपल्या असंख्य समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। सर्व उमेदवारांचा नामदार मुंडे यांनी परिचय करून देत पक्षात स्वागत केले। प्रशासनाचे निगडीत त्यांना ती माहिती असणारे उमेदवार आदरणीय नामदार धनंजय मुंडे साहेब यांनी दिले व त्यांच्या नेतृत्वाखाली 33 उमेदवार परळी शहरात कार्यक्षम काम करू शकतात असे उमेदवारांची चॉईस करून आज परळी शहरात त्यांनी घड्याळाचं वातावरण केलेलं आहे। नामदार धनंजय मुंडे साहेब याबाबत बोलायचं म्हणलं तर आज राज्य नगर परिषदेच्या माध्यमातून परळी शहरात जवळजवळ 125 कोटी रुपयाचा निधी आणला। परळी शहरात त्यांनी विविध असे विकास कामे नजरेत भरणारी नटराज रंगमंदिर असो, नेतृत्व आणि या नगर परिषदेचा खऱ्या अर्थाने या परळी शहराचा विकास ज्यांच्या नेतृत्वाखाली साकार झाला असं आपलं लाडकं नेतृत्व महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते नामदार धनंजयजी मुंडे साहेब आजपासून आम्ही काम करतो। भाजपचे आमचे मोठे बंधू वीरभद्रप्पा हलगे आमच्या वार्डातून आणि थर्मलमधून पुरीला आलते। त्यावेळेसपासून आदरणीय मुंडे साहेब, नंतर प्रमोदजी महाजन हे आपल्या घरी बैठका वगैरे घेण्यात सगळ्या राजकीय परळीतल्या घडामोडी होते। तिथून 2 नगरसेवकापासून या परळीचं राजकारण सुरू झालं। नंतर ह्या राजकारणात जसं धनंजय लहान होते, पंकजाताई प्रीतम तर खूपच लहान होत्या, पूर्ण बघायचं पण धनंजयचे जे ऍक्टिव्हपणा, चंचलता
हे लक्षात यायची, पण आता त्यांनी राजकारणात नव्हते. शिक्षणामुळे सर्व कुटुंब बाहेर. आता परळी जरी शिक्षण शिकले असतील पंकजाचा इथे, पण त्यांना परळीतल्या जनतेची नाड कळाली नाही. राजकारण म्हणजे आपलं लोकशाही शासन आहे. लोकशाही शासन म्हणजे लोकांनी लोकांमार्फत लोकांच्या कल्याणासाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही. आणि हा अर्थ राजकारणाचा खऱ्या अर्थाने आहे. परंतु आपण बघतो की सर्वजण म्हणतात ऊसाचे राजकारण चालू आहे, शिक्षणाचे राजकारण चालू आहे. मला खरोखर आश्चर्य वाटते. राजकारण ह्या शब्दाचा अर्थच बदलून